सुधाचा सासरी पहिला दिवस होता. सासूबाई सुधाला आल्या आल्या म्हणाल्या, हे बघ सुनबाई, उद्या सकाळी उठून आंघोळ केल्याशिवाय स्वयंपाकघरात जायचे नाही. आंघोळ केल्याशिवाय स्वयंपाक केलेला मला अजिबात आवडत नाही, समजलं? जा आता, आराम कर, भेटते मी सकाळी. असे म्हणून सासूबाई आपल्या खोलीत गेल्या. सुधा पण तिच्या खोलीत गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी सुधा आंघोळ करून स्वयंपाकघरात गेली. चहासाठी पाणी उकळायला ठेवलं. तेवढ्यात सासूबाई आल्या. अगं हे काय, एवढ्या पाण्याचा चहा पुरणार आहे का? नाही सासूबाई, म्हणजे बाकी दूध टाकणार आहे मी त्यात. दूध टाकणार आहे? एवढं दूध टाकणार आहे? मग दिवसभर दूध पुरणार कसं चहाला? आणि आला गेला पाहुणा कसा भागणार आहे? ते काही नाही, मी जसा सांगेन तसाच चहा बनव. 5 कप पाणी घे आणि अर्धा कप दूध आणि चहा पावडर टाक, अर्धा चम्मच. साखर पण बेतानेच टाक. त्याला चांगलं उकळ, म्हणजे चव वाढते. आणि फ्रीजमध्ये बघ, आला आणि इलायचीचे सालं असतील ते टाक चिमूट चिमूट. एक दिवस सालं टाकायचे, दुसऱ्या दिवशी बिया टाकायच्या, समजलं? अगं किती महाग आहे सगळं, सामान्य माणसाला झेपणार आहे का? त्यात आता तुझी भर झाली, थोडा हात आवरायलाच पाहिजे. घेऊन ये आता चहा बाहेर. आणि हो, येताना ती 1 पॅकेट ग्लुकोजचे बिस्किटं आहेत ते घेऊन ये. येईल सगळ्यांना 1-1, ठीक आहे? ठीक आहे आई. सासूबाई गेल्या. त्यांचे बोलणे ऐकून सुधाला चक्करच यायला लागला. मनोमन हसू पण यायला लागलं. बापरे, किती हा कंजूसपणा. अर्ध्या पाण्याला अर्धं दूध पाहिलं होतं, पण फक्त पाण्याला एकटं वाटू नये म्हणून दूध फक्त दाखवायचं. कठीण आहे. जर चहा असा असेल तर जेवण, हा विचार करून सुधा खुदकन हसली. अगं झाला की नाही चहा? सासूबाईने आवाज दिला. हो आले आई. अगं तू पण घे चहा. नाही आई, मी ठरवलं आजपासून चहा सोडायचा. मनात, हे गरम पाणी पिण्यापेक्षा नाही प्यायलं बरं. आणि ते ग्लुकोजचं 1 बिस्किट, ओह. अगं काय विचार करते? काही नाही आई, स्वयंपाकाला काय करायचं त्याचाच विचार करते. सांगते बघ, जे बाहेर जाणारे आहेत ना त्यांच्यासाठी 2 बटाट्याची रस्साभाजी कर. 2 डब्बे आरामात होतील. आणि आपल्यासाठी पिठलं आणि भात कर. अगं आम्ही बायकांसाठी रोज दुपारी पिठलं भातच करतो. छान लागतो आणि परवडणारा आहे. झेपणार आहे का सामान्य माणसाला? आणि महागाई किती, आणि त्यात तुझी भर. कसं होणार कुणास ठाऊक. सुधाला आता चक्करच आली. अगं काय झालं सुनबाई? काही नाही आई. मनात म्हणाली, रोज पिठलं भात, बापरे. अगं जा आता लवकर, वेळ होईल डब्याला. हो जाते म्हणून ती मंद पावलाने विचार करत स्वयंपाकघरात निघाली. हळूच तिने फोन उचलला. आईला फोन लावला. कशी आहेस बाळा? तिची आई म्हणाली. काय कशी आहेस म्हणतेस आई? अगं निदान विचारपूस करून सासर द्यायचं होतं ना. आई, का गं, काय झालं? अगं सकाळपासून चहा पण नाही पिला. का गं? आता काय सांगू तुला. तेवढ्यात सासूबाई, अगं भाजीला तेल फक्त 1 झाकण टाक. तेवढ्यात सुद्धा दचकली. बरं आई, मी ठेवते, नंतर सांगते आरामात. तेवढ्यात सासूबाई आल्या. अगं आवर पटकन. सुधाने पटकन कामं आवरली. तशी ती खूप हुशार होती कामात. असेच काही दिवस गेले. एके दिवशी सुधाचा भाऊ भेटायला आला. सुधा म्हणाली, आई माझा भाऊ पहिल्यांदा आपल्या घरी आला. काहीतरी चांगला स्वयंपाक करू का? मी काय म्हणते आई, आज चिकन आणायचं का? काय चिकन? अगं परवडणार आहे का? त्यात तुझ्या भावाची भर. आई, मी देते पैसे चिकन आणण्यासाठी. मग तर झालं. ठीक आहे, पण तेल आणि मसाला जास्त वापरू नकोस. अगं किती महाग ते. सुधाने डोक्यावर हात लावला. बापरे, धन्य आहेत हे लोक. रोज हे असंच चालायचं. दुपारी जरा आराम करायचा म्हटलं तर सासरे बुवा पंखा लावू देत नसत. अगं सुनबाई, दिवसा बाहेरून छान वारा येतो, तो घ्यायचा. पंखा कशाला? मिक्सरवर मसाला करायचा नाही, खलबत्त्यात करायचा. साबणाचे 4 तुकडे करून द्यायचे. तेवढ्याने सुद्धा त्यांचे मन भरत नसे. शेवटी जेव्हा साबण हातात येत नसे तेव्हा सगळे तुकडे एकत्र करून पुन्हा 1 तुकडा तयार करायचा. हे सगळं पाहून सुधाला खूप चीड यायची. पण काय करणार, आईवडिलांनी दिलेल्या संस्कारामुळे
ती गप्प बसायची. पण असं किती दिवस चालणार? काहीतरी मार्ग काढायचा तिने मनात ठरवलं. दिवाळी आली. सासूबाई म्हणाल्या, सुनबाई, माझी मुलगी आणि जावई येणार आहेत दिवाळ सणाला. त्यांच्या मेजवानीत काही एक कमी पडायला नको. हो आई म्हणून सुधाने मान हलवली. संध्याकाळी मुलगी आणि जावई आले. सुधाने त्यांच्या घरच्या परंपरेनुसारच चहा बनवला आणि सोबत ग्लुकोज बिस्किट पण आणले. अगं हे काय? हे बिस्किट आणले तू? अगं मी सकाळी तुला कपाटाची चावी दिली ना, त्यातून नमकीन आणि खारी आणि बरंच काही होतं, ते का नाही आणलं तू? आई, मी उघडलं होतं कपाट, बघते तर काय, सगळ्या वस्तूंना बुरशी लागली आणि बाहेरून आणायला परवडणार आहे का ते? आधीच महागाई किती. त्यापेक्षा आपण रोज बिस्किटं खातो. ते आधीच खायला दिलं असतं तर वाया गेलं नसतं. बरं, जा आता जेवणाची तयारी कर आणि हो, चिकन बनव. सुधाने स्वयंपाक बनवला. सगळे जेवायला बसले. पहिल्या घासातच नणंदबाई म्हणाल्या, बापरे वहिनी, इतकी पांचट भाजी, तुला भाजी पण बनवता येत नाही? अहो ताई, एक झाकण तेलातील आणि कमी मसाल्यातील भाजी कशी होणार? तशी तर लग्नाआधी मी खूप सुगरण होते. माझ्या आईने मला स्वयंपाक करण्यात खूप तरबेज केले होते. पण मला असं वाटते माझ्या आईची आणि माझी मेहनत वाया गेली. माझ्यात स्वयंपाकात असलेले गुण सासरी दाखवायलाच नाही मिळाले. कारण इथे पिठलं आणि बटाटा याशिवाय दुसरं काही बनत नाही. सासरी तक्रार येऊ नये म्हणून आणि सासरचे लोक खुश व्हावे म्हणून माझ्या आईने मला तयार केले होते. त्यापेक्षा अजून पुढे शिक्षण घेऊन नोकरी केली असती तर बरं झालं असतं. आणि बोलता बोलताच सुधा चक्कर येऊन पडली. सगळे घाबरले. सुधाला लगेच दवाखान्यात नेले. सासूबाई म्हणाल्या, काहीतरी चांगली बातमी आहे वाटतं. मी आजी होणार? बापरे, म्हणजे मला आणखी बचत करावी लागणार. आता सकाळची बिस्किटं बंद करावी लागणार, म्हणजे होईल थोडीफार बचत. असा विचार सासूबाई मनोमन करत होत्या. तेवढ्यात डॉक्टर बाहेर आले. बाहेर सगळेच होते. सुधाचा नवरा अमित पण हजर होता. तोही वेगळ्या चिंतेत दिसत होता. डॉक्टर म्हणाले, हे बघा, पेशंट पाहिजे तेवढा नॉर्मल नाही. अहो, किती कमी ते हिमोग्लोबिन, सोबत इतर विटॅमिनची पण कमी. तिला काही जेवायला देता की नाही? ती खूप कमजोर झाली आहे. तिला रक्ताची गरज आहे. तुम्ही रक्ताची व्यवस्था करा आणि हो, काउंटरला 20,000 जमा करा सध्याचे, मग पुढं बघू. आणि डॉक्टर निघून गेले. सासूबाई पोराला म्हणाल्या, अरे एवढे पैसे कुठून आणणार? हा डॉक्टर लुबाडणारा दिसतो. चल तिला घरी घेऊन चांगलं गरम गरम पिठलं भात खाऊ घालते तिला आणि रोज एक बिस्किटाऐवजी 2 देणार माझ्या सुनेला. मुलगा चिडून म्हणाला, बस कर गं आई आता, खूप झालं तुझं, तूच खा तुझं पिठलं भात. अगं आई, आता तरी सुधार स्वतःला, तुझा कंजूसपणा कमी कर. अगं या तुझ्या कंजूसपणामुळे मारशील आम्हाला. आजपर्यंत मी तुला काहीच बोललो नाही. अगं रोज डब्यावर बटाटे घेऊन जायला मला किती लाज वाटायची, तरी मी सहन केलं. पण गोष्ट माझ्या बायकोची आहे. आपल्या घरी आल्यापासून कधी बिचारीनं चांगलं चुंगलं खाल्लं नाही. फळं तर बघितले पण नाही. तरी तिने माझ्याकडे कधी तुझी तक्रार केली नाही. आता बास झालं. आता मी तिला ठीक करणार आणि तिला घेऊन वेगळं राहणार. मला माफ कर बेटा. मला माझी चूक समजली. मी आता असं नाही वागणार. खरंच मी चुकले. तिकडे सुधा शुद्धीवर आली म्हणून नर्स सांगत आली. तसेच सगळे धावले. तिच्या डोळ्यात अश्रू होते. तिचा हातात हात घेऊन तिचा नवरा अमित म्हणाला, सुधा, मला माफ कर. अगं मीच तुझ्याकडे दुर्लक्ष केलं. तू काय खाते हे मला माहीत होतं, तरी मी आईच्या प्रेमापोटी गप्प राहिलो. रडू नकोस. मी ठरवलं आता आपण वेगळं राहायचं. तेवढ्यात सासूबाई म्हणाली, सुधा बेटा, मला माफ कर. मी दिलेला त्रास तू गप सहन केला. मी चुकले. पण तुम्ही वेगळे राहायला जाऊ नका. यापुढे मी घराच्या चाव्या आणि पैशाचा व्यवहार सगळा तुला देणार आहे. मग तर झालं. सुधा म्हणाली, आई माफी मागू नका. चालायचंच. तुम्ही पण घरासाठीच केलं. मी आपलं घर सोडून कुठेही जाणार नाही. पण माझी एक अट आहे. तो पिठलं भात नको. आणि सगळे हसायला लागले.
काही दिवसातच सुधा बरी झाली. आणि हो, दवाखान्याचं पूर्ण बिल सासूबाईने दिलं बरं का. आणि कसा वाटला आमचा पिठलं भात नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.